तर मुंबई पुणे महामार्गावर सकाळी आज मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकल्या होत्या। त्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला। सुप्रिया सुळे जवळपास 2 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या। दरम्यान सुप्रियाताई यापुढे कधी वाहतूक कोंडीमध्ये अडकणार नाहीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी कनेक्टिंग लिंकच्या लोकार्पणानंतर लगावला। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे अडकले। महाराष्ट्र दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। कितना टाइम किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं। थांबा एक मिनिट। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या। त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे। त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे।